हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. ऑसोलेशन ह्या टॉपिकवरचं आजचं आपलं लेक्चर नंबर 3. आजच्या सुद्धा लेक्चरमध्ये आपण एकूण 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहे आणि त्याच्यानंतर एक 6 नंबरचा क्वेश्चन हा तुम्हाला दिलेला आहे. अगदी थिओरॉटिकल क्वेश्चन आहे परंतु महत्त्वाचा आहे आणि त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही लेक्चरच्या शेवटी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 आपण सोडवायला घेऊया. क्वेश्चन सुरुवातीला वाचून घ्यायचा आहे. क्वेश्चन असा आहे, व्हेन ए लॉंग स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याकडे काय दिलेले, एक स्ट्रिंग दिलेले आणि ही लॉंग स्ट्रिंग आहे ती स्ट्रेच केली. म्हणजे पहिल्यांदा ही जी पोझिशन आहे ती आपण घेऊया अनस्ट्रेच्ड आणि त्याच्यानंतर ती हितून हितपर्यंत काय केले, आपण स्ट्रेच केली. किती सेंटीमीटर स्ट्रेच केली, तर 1 सेंटीमीटर स्ट्रेच केली. आता जेवढे आपण स्ट्रेच केलेले आहे ते म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. म्हणून पहिल्या स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती झालं, 1 सेंटीमीटर. पुढे काय दिलं, द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द स्प्रिंग इज. तर ह्या केसमध्ये स्प्रिंगमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी स्टोर झालेली आहे ती यू एवढी आहे. नंतर पुढे काय सांगितलं, इफ इट इज स्ट्रेच्ड बाय 4 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटरच्या ऐवजी तीच स्प्रिंग इथपर्यंत नॉर्मल होती आणि आता हीच स्प्रिंग काय करायची, तर 1 सेंटीमीटर स्ट्रेच न करता 4 सेंटीमीटर स्ट्रेच करायची. सेम स्ट्रिंग आहे म्हणजे नंतरचं डिस्प्लेसमेंट किती करायचे, तर करायचं आहे 4 सेंटीमीटर. द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन इट इज. आणि हा MST/CET 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. तर त्यांनी असं म्हटलंय की ह्या केसमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर झाले असेल ते आपल्याला विचारले. पोटेन्शियल एनर्जी 1 दिलेले आहे यू. आता आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचं डेरिवेशन डिराईव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे की पार्टिकल मीन पोझिशन पासून आपण ज्यावेळेस डिस्प्लेस करतोय त्यावेळेस तो कुणाच्या अगेन्स्ट आपण डिस्प्लेस करतो, तर तो डिस्प्लेस करतो रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट. आणि जर कुठल्याही ऑब्जेक्टचं फोर्सच्या अगेन्स्ट जर डिस्प्लेसमेंट झालं तर ते होतं वर्क डन. आणि वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वर्क डन म्हणजे आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे वर्क डन आहे हेच वर्क डन काय होतं, ॲज ए पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोर होतं. हेच वर्क डन काय होतं, पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोर होतं. आता मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे हाफ के एक्स स्क्वेअर. हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आणि वर्क डन, सुरुवातीला जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, वर्क डन. तर ते घेऊया आपण W1. तर इथं W1 ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, ती यू दिलेली आहे. यू इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर आणि ह्याला इक्वेशन नंबर देऊया 1. आणि इथं डिस्प्लेसमेंट आहे ते आपण x1 म्हणूया. आता स्प्रिंग बदलली का, स्प्रिंग बदलली नाही. तीच स्प्रिंग आहे, ती एकदा 1 सेंटीमीटर डिस्प्लेस केली आणि नंतर 4 सेंटीमीटर डिस्प्लेस केली. स्प्रिंग जर सेम असेल तर लक्षात ठेवायचं आहे ह्यांचा असणारा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे के ची व्हॅल्यू दोघांसाठी सेम. के हा कधी बदलणार, स्प्रिंग बदलल्यानंतर के हा बदलणार. मग स्प्रिंगचं मटेरियल बदललं, स्प्रिंगची काय म्हणूया आपण जाडी बदलली, त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न बदलले तरी तोच असणार आहे बरं का. मटेरियल बदललं की के ची व्हॅल्यू बदलते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथं तीच स्प्रिंग आहे ती 1 सेंटीमीटर स्ट्रेच केली, नंतर 4 सेंटीमीटर. म्हणून आपण ही झाली केस नंबर 1 साठी फॉर्म्युला. केस नंबर 2 साठी नंतरची असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी जी आहे ह्याला आपण म्हणूया 1 आणि ह्याला म्हणूया 2. तर नेक्स्ट केससाठी फॉर्म्युला काय होईल, हाफ के
x2 चा स्क्वेअर फॉर्म्युला होईल. ह्याला इक्वेशन नंबर सेकंड. आता ज्याची व्हॅल्यू काढायची त्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिवाइड करायचं, म्हणून आपण काय म्हणणार आहे, डिवायडिंग इक्वेशन. म्हणून आपण काय करणार आहे, डिवायडिंग इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला डिवाइड करणार आहे. कुणी डिवाइड करणार आहे, बाय इक्वेशन 1. आणि ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल हे इक्वेशन सॉल्व्ह करत असणार आहे त्यावेळेस तुम्ही असं काय लिहायचं नाही, हे तुम्ही रफ कॅल्क्युलेशन करणार आहे. हे कॅल्क्युलेशन रफ आहे, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप सांगतो, हे लक्षात घ्या. तर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचे, म्हणून येणारे u2 डिवायडेड बाय u1 इक्वल टू u2 चा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे हाफ के x2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय u1 चा फॉर्म्युला काय आहे, तो आहे हाफ के x1 चा स्क्वेअर. ह्या ठिकाणी कॅन्सल काय होईल, तर ह्या ठिकाणी हाफ के ला हे हाफ के कॅन्सल होतील आणि शिल्लक काय राहील मग आपल्यापाशी, तर आपल्यापाशी शिल्लक राहणार आहे u2 अपॉन u1. u2 अपॉन u1 इज इक्वल टू x2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय x1 चा स्क्वेअर. आणि ह्या दोघांचा स्क्वेअर असल्यामुळं आपण हे एकदाच लिहू शकतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो, म्हणून ह्या ठिकाणी मी लिहिलं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता व्हॅल्यूज आपण पुट करूया. इथं u2 आहे, हा u1 साइड बदलून गेला तर तो होईल मल्टिप्लाय, म्हणजे u1 ब्रॅकेट ऑफ x2 ची व्हॅल्यू काय आहे, तर x2 ची व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर, x1 ची व्हॅल्यू 1 आणि ह्यांचा काय करणार आहे आपण, स्क्वेअर करणार आहे. आता 4/1 काय येणार आहे, 4च येणार आहे. 4/1 चा आन्सर येणार आहे 4. म्हणून u2 इक्वल टू u1. 4 चा स्क्वेअर काय असणार आहे, तर तो असणार आहे 16. खाली 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1च येतो. आणि 16 मल्टिप्लाय काय येणार आहे u1. पण u1 हा कोण होता, u1 हा u होता, म्हणून आपण म्हणूया 16u. म्हणजे सेकंड केसमध्ये ज्यावेळेस आपण ही जी स्ट्रिंग आहे ती 4 सेंटीमीटरनं डिस्प्लेस करणार आहे, त्यावेळेस त्या स्ट्रिंगमध्ये, त्या स्प्रिंगमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे, तर ती पहिल्याच्या 16 टाइम्स म्हणजे 16 पट डिस्प्लेसमेंट केलं, 4 पट पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली 16 पट, बरोबर आहे. म्हणून आपलं आन्सर ह्या ठिकाणी असणार आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द राईट आन्सर हिअर. तर आता हा क्वेश्चन क्रमांक 2. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिव्हन बाय. या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेले आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल टू a cos ब्रॅकेट ऑफ पाय t प्लस फाय असं दिलंय. ठीक आहे, चला मी इक्वेशन लिहून घेतो. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला y इक्वल टू a cos ब्रॅकेट ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय परत t प्लस फाय असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. पुढं काय सांगितलं, इफ ॲट t इक्वल टू 0, ज्यावेळेस टाइम हा 0 असेल, म्हणजे टाइम हा 0 असेल, द डिस्प्लेसमेंट इज, त्यावेळेस देन ज्यावेळेस टाइम हा 0 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती आहे, तर ते आहे 2 सेंटीमीटर. अँड व्हेलॉसिटी इज, आणि त्याच वेळेस व्हेलॉसिटी किती आहे 2 पाय सेंटीमीटर पर सेकंड. द व्हॅल्यू ऑफ ॲम्प्लिट्यूड इन सेंटीमीटर इज, तर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला विचारलंय. हा पण क्वेश्चन आलेला आहे MHT CT 2024ला. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व करूया. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू दिली, आपल्याला टाइम दिलेला आहे 0 आणि y दिलेला आहे 2 सेंटीमीटर. तर t आणि y ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया. तर इथं y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे 2 सेंटीमीटर, 2 व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर a cos पाय ब्रॅकेट ऑफ t ची व्हॅल्यू दिली 0, 0 प्लस फाय. 0 प्लस फाय काय येणार 5 आणि 5 मल्टिप्लाय पाय येणार पाय इंटू 5, म्हणून 2 ची व्हॅल्यू मिळाली a cos ब्रॅकेट ऑफ पाय इंटू 5 मिळालं.
आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, आपल्याला व्हॅल्यू काढायची ॲम्प्लिट्यूडची. देअरफॉर आता इथं मग कॉस जर ह्या साईडला नेला तर कॉस इनवर्स होणार आणि कॉस इनवर्स ऑफ फाय अपॉन 2 ची व्हॅल्यू तशी काढता येणार नाही. तर आपण काय करूया, कॉस फायची व्हॅल्यू काढून ठेवूया. कॉस ऑफ फाय इक्वल टू काय मिळेल तर ए ह्या साईडला आल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे तो होईल 2 अपॉन ए. ह्याला इक्वेशन नंबर 1. आता इथं इक्वेशन नंबर 1 असं का दिलं हे तुमच्या नंतर लक्षात येईल. मला सांगा जर आपल्याकडं डिस्प्लेसमेंट असेल, कारण आपल्याला इथं अजून कोण दिलेलं आहे, व्हेलॉसिटी पण दिलेले आहे, मग आपल्याला व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटवरून फाइंड आउट करता येते का, तर येते. मग आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट ऑफ, व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे dy बाय dt. डिस्प्लेसमेंटचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. देअरफॉर d अपॉन dt y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर y ची व्हॅल्यू दिलेली आहे a cos ब्रॅकेट ऑफ पाय परत t प्लस फाय दिलेले. पण t ची व्हॅल्यू काय आहे, t ची व्हॅल्यू 0 आणि t ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 प्लस फाय येणार आहे म्हणजे मी फायच लिहितो इथं डायरेक्ट. म्हणजे इथं डायरेक्ट t ची व्हॅल्यू 0 पुट केली तर शिल्लक काय राहणार आहे, फाय शिल्लक राहतील. आता ह्यांचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना कॉन्स्टंट कोण आहे, ए हा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय केला, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला. त्याचबरोबर इथं पाय पण कॉन्स्टंट आहे म्हणून पाय पण आपण बाहेर घेतला. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह तो मायनस साईन म्हणून इथं मायनस आणि साईन आपण काय घेणार आहे, फाय घेणार आहे. आणि मग ह्याच्यावरून आता व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 2 पाय, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 2 पाय. तर इथं दोन्ही साईडच्या पायला पाय कॅन्सल होतील, ह्या पायला हे पाय कॅन्सल होतील. आणि मग साइन फायची व्हॅल्यू काय बनेल, तर साइन फाय ह्याची व्हॅल्यू बनेल -2 अपॉन ए बनेल, -2 अपॉन ए बनेल. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर देऊया 2. आता इक्वेशन 1 मध्ये लेफ्ट साईडला कोण आहे, कॉस आहे आणि इक्वेशन 2 मध्ये लेफ्ट साईडला कोण आहे, साइन आहे. मग ह्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला माहिती आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय येतं, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कोण असतो, 1 असतो. हा आपल्याला मॅथ्समधला फॉर्म्युला माहिती आहे म्हणून आपण इक्वेशन 1 आणि 2 चं स्क्वेअर पण करूया आणि ॲड पण करूया, ॲट अ टाइम स्क्वेअरिंग पण करूया आणि ॲडिंग पण करूया. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 अँड सेकंड आता इथं मी इक्वेशन सेकंडचा स्क्वेअर केला तर काय होईल, तर होईल साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इक्वल टू -2 अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इकडं काय 2 अपॉन ए, तर इथं 2 अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा लेफ्ट साईडला येणार आहे 1 म्हणून इथं लिहिलं 1 इक्वल टू -2 चा स्क्वेअर काय येतो 4 डिवायडेड बाय ए प्लस 2 चा स्क्वेअर येतो 4 डिवायडेड बाय ए. आता मायनसचा स्क्वेअर हा प्लस येतो हे लक्षात ठेवा. आणि मग इथं छेद जर सेम इथं ए स्क्वेअर येणार, एचा स्क्वेअर एचा स्क्वेअर ए. देअरफॉर 4 + 4 काय झाले 8 डिवायडेड बाय ए स्क्वेअर इक्वल टू 1 आहे. ए स्क्वेअर इकडे आला तर काय होईल, मल्टिप्लाय होईल म्हणजेच आपल्याला काय मिळेल, ए स्क्वेअर इक्वल टू 8 मिळेल. पण स्क्वेअर नकोय, स्क्वेअर काढला तर 8 हा कशामध्ये येईल, रूटमध्ये येईल. आता 8 म्हणजेच काय असतात, तर 8 म्हणजेच आहेत 4 × 2 आणि 4 चा स्क्वेअर रूट काय असतो 2 म्हणून आन्सर येणार आहे 2√2. म्हणून आपला आन्सर काय येईल 2√2. म्हणजेच ह्या ठिकाणी ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. आता पाहूया क्वेश्चन नंबर 3. ह्या पद्धतीचा ह्या टाईपचा क्वेश्चन ह्याच्या अगोदर आपण सॉल्व केलेला आहे बघा, तुम्हाला आठवतोय का, आपण पटकन हा सॉल्व करूया. क्वेश्चन असा दिलेला आहे, ए पार्टिकल इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पिरियडिक टाइम टी.
पार्टिकलचा पिरियडिक टाइम आपल्याला किती दिलेला आहे, टी दिलेला आहे. द टाइम इज टेकन बाय पार्टिकल इन मूव्हिंग फ्रॉम मीन पोझिशन टू हाफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज. आता असा कोणता टाइम आहे की त्या टाइममध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कुठून कुठं करायचंय, किती करायचंय. तर बघा लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण हे घेऊया मीन पोझिशन, आणि मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ह्याला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड. पण डिस्प्लेसमेंट किती करायचंय, तर हाफ ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे पार्टिकल हितपर्यंत आला पाहिजे. मग हिथून हितपर्यंत येण्यासाठी किती डिस्प्लेसमेंट होईल, तर ते डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल टू काय होणार आहे, ए बाय 2. कारण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं ॲम्प्लिट्यूड, आणि मग त्याच्या निम्म काय असणार आहे, तर ए बाय 2. तर एक्स इक्वल टू ए बाय 2 एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी किती टाईम लागेल, आणि पार्टिकलला इथं एक फेरी कंप्लीट करण्यासाठी दिलेला जो पिरियडिक टाइम आहे तो किती दिलाय, टी एवढा पिरियडिक टाइम दिलेला आहे. ओके, लक्षात आलं. आता पार्टिकल स्टार्ट कुठून झालेला आहे, पार्टिकल स्टार्ट झालेला आहे मीन पोझिशन पासून, आणि आपल्याला दिलेला आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट दिला आहे म्हटल्यानंतर आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरणार. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर तो आहे ए साइन ओमेगा टी, हा फॉर्म्युला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल टी आणता येईल का, कारण कॅपिटल टी इथं दिलाय, पिरियडिक टाइम किती दिलाय, कॅपिटल टी एवढा दिलेला आहे. आता डिस्प्लेसमेंट किती दिले, डिस्प्लेसमेंट दिलेला आहे ए अपॉन 2. म्हणून आपण ह्या एक्सच्या ठिकाणी पुट काय करूया, एक्सच्या ठिकाणी पुट करूया हे ए अपॉन 2 इक्वल टू ए साइन ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. टी म्हणजे कॅपिटल टी म्हणजे कोण आहे, पिरियडिक टाइम इंटू स्मॉल टाइम टी. आता इथं काय होतील, तर दोन्ही साईडला ॲम्प्लिट्यूडला ॲम्प्लिट्यूड कॅन्सल होतील. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूडला ॲम्प्लिट्यूड कॅन्सल होतील. आता साईनची व्हॅल्यू जर आपण ह्या साईडला आणली, साईन जर आपण साईड चेंज करून नेला तर तो बनणार काय, साईन इनवर्स बनेल. आणि इथं ए कॅन्सल झाल्यामुळं शिल्लक काय राहिले, हाफ शिल्लक राहिले, इक्वल टू काय झालं 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. आता मला सांगा साईन इनवर्स ऑफ हाफ असेल तर थीटा किती. आता आपल्याला काय माहिती आहे की साईन 30 डिग्रीची, आणि इथं दिलंय पण त्यांनी साईन 30ची व्हॅल्यू काय दिली, साईन 30ची व्हॅल्यू दिली 0.5. 0.5 म्हणजे किती असतात, हाफ असतात. साईन 30 डिग्री काय असतात, हाफ असतात. म्हणून आता इथं जर मी साईन ह्या साईडला आणलं तर आपण काय म्हणू शकतो, 30 डिग्री इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ हाफ म्हणू शकतो. म्हणजे साईन इनवर्स ऑफ हाफ असेल तर त्याचा आन्सर काय असतं 30 डिग्री, आणि 30 डिग्रीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ पाय घेतली तर ती काय होते, पाय अपॉन 6. म्हणून साईन इनवर्स ऑफ हाफचं व्हॅल्यू काय येते, पाय अपॉन 6 येते. पाय म्हणजे किती, 180 डिग्री. 180 डिग्री डिवायडेड बाय 6 केलं तर आन्सर 30 येणार आहे. म्हणून साईन इनवर्स ऑफ हाफची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, साईन इनवर्स ऑफ हाफची व्हॅल्यू मिळाली पाय अपॉन 6 इक्वल टू आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला, स्मॉल टीची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ टी, म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये टी पण असला पाहिजे, कॅपिटल टी. पायला पाय कॅन्सल होतील, आणि देअरफॉर मग टी इक्वल टू काय मिळेल आपल्याला, तर सिंपल आहे टी इक्वल टू टी डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय 2 होईल, म्हणजेच कॅपिटल टी डिवायडेड बाय 12. कॅपिटल टी अपॉन 12 हे आन्सर असेल. म्हणजे ह्या ठिकाणी ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ह्या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आन्सर असेल. एकदम सोपा प्रश्न होता, पण ही मॅथमॅटिकल ट्रिक तुमच्या लक्षात असली पाहिजे, किंवा हे ट्रिगोनोमेट्रिकच्या ज्या व्हॅल्यूज आहेत डिफरंट डिग्रीजच्या, ह्या व्हॅल्यूज तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4 अतिशय सिंपल आहे, अतिशय सिंपल. त्यासाठी तुम्हाला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत. फॉर्म्युले माहीत असतील तर लगेच सुटेल तुम्हाला. क्वेश्चन बघा काय दिलंय, द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. इथं देताना काय दिलं आपल्याला, मॅक्झिमम व्हेलॉसिटी अँड मॅक्झिमम ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी मूव्हिंग इन सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर आर 2 मीटर पर सेकंद. हे कोण आहे,
व्हेलॉसिटी अँड 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, जिथं स्क्वेअर येणार ते कोण असतं, ॲक्सेलरेशन. तर लिहून घेऊया, आपल्याला दिलेला आहे व्हेलॉसिटी मॅक्झिमम. व्हेलॉसिटी मॅक्झिममची व्हॅल्यू दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड आणि ॲक्सेलरेशन मॅक्झिममची व्हॅल्यू दिलेली आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेले आहे. आणि विचारलंय काय, द अँग्युलर व्हेलॉसिटी विल बी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कोण, ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय असतो, तो असतो ओमेगा. ओमेगा इक्वल टू क्वेश्चन मार्क, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा क्वेश्चन MSTCT 2011ला विचारला गेलेला आहे. ओके, तर प्रश्न एकदम सिंपल आहे. त्यासाठी फॉर्म्युला अगोदर लिहून घेऊया. व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला काय, तर व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला असतो ओमेगा स्क्वेअर इंटू ए. हे आपल्याला माहिती आहे. हे कशावरून आपण काढलं, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली मीन पोझिशनला, तर रूट ए स्क्वेअर बाहेर आले तर झाले ए. तर ही व्हेलॉसिटी मॅक्झिमम, आता मी डिटेलमध्ये जात नाही, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तसंच मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय माहिती आहे, ॲक्सेलरेशन मॅक्झिममचा फॉर्म्युला आहे मायनस, इथं थांबा उलट झालं, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं स्क्वेअर नाही येणार, व्हेलॉसिटी ओमेगा येते आणि ॲक्सेलरेशन काय येतो, ॲक्सेलरेशन येतो ओमेगा स्क्वेअर इंटू ए. पण आता हा फॉर्म्युला आपण लिहूया इन मॅग्निट्यूडमध्ये. इन मॅग्निट्यूडमध्ये डायरेक्शन नसते, मॅग्निट्यूडमध्ये डायरेक्शन नसते, म्हणून ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला, मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळेल ओमेगा स्क्वेअर इंटू ए. ह्याला इक्वेशन नंबर देतो मी सेकंड. आता लक्षात घ्या, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी ह्यांच्यामध्ये जर रिलेशन क्रिएट करायचा असेल तर मी ह्या ओमेगा स्क्वेअरची फोड करतो. म्हणजे ओमेगा स्क्वेअरला मी ओमेगा इंटू ओमेगा लिहितो आणि हितला ए ॲज इट इज. पण इथं ओमेगा इंटू ए म्हणजे काय, ओमेगा इंटू ए म्हणजे कोण आहे, व्हेलॉसिटी मॅक्झिमम. म्हणून मी काय लिहू शकतो, ओमेगा इंटू व्हेलॉसिटी मॅक्झिमम आणि इथं कोण आहे, ॲक्सेलरेशन मॅक्झिमम. आणि विचारलंय कोण आपल्याला, ओमेगाच विचारलाय. म्हणून देअरफॉर ओमेगा इक्वल टू काय मिळेल, तर ओमेगा इक्वल टू मिळेल ॲक्सेलरेशन मॅक्झिमम डिवायडेड बाय व्हेलॉसिटी मॅक्झिमम. किती सिंपल होतं बघा. मग ॲक्सेलरेशन मॅक्झिमम किती दिलेले, ॲक्सेलरेशन मॅक्झिमम दिलेला आहे 4, व्हेलॉसिटी मॅक्झिमम किती दिलेला आहे 2, तर 4/2 आन्सर काय येते, तर 2 येते. आणि युनिट काय येणार, रॅडियन पर सेकंद. कारण ओमेगाचा फॉर्म्युला काय, तो आहे थीटा अपॉन टाइम. थीटाचं युनिट असतं रॅडियन, टाइमचं युनिट सेकंद. म्हणून आपलं ह्या ठिकाणी आन्सर आहे 2 रॅडियन पर सेकंद. आणि जर 2 रॅडियन पर सेकंद हे आन्सर असेल तर ऑप्शन डी हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. एकदम सोपं एक्झाम्पल होतं आणि हे CET मध्ये सुद्धा विचारलेलं होतं. म्हणजे सगळेच प्रश्न हे अवघड नसणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि प्रॅक्टिस केलं तर कोणतेही CETचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहेत. तुमच्या प्रॅक्टिसवरती तुमचा विश्वास असला पाहिजे. आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन एकदम सिंपल आहे, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन आहे, ए सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ L. सिंपल पेंडुलमची लेंथ L दिलेली आहे. मास ऑफ बॉब आपल्याला दिलेला आहे M. इज सस्पेंडेड व्हर्टिकली. द स्ट्रिंग मेक्स अन अँगल थीटा. स्ट्रिंग हा थीटा अँगल बनवते विथ द व्हर्टिकल. द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द पेंडुलम इज. आणि हा क्वेश्चन MSTCT 2005ला विचारलेला होता. आणि हा क्वेश्चन डायग्रॅमवरूनच आहे, डायग्रॅमवरूनच. तर पेंडुलमची डायग्रॅम काढत असताना तुम्ही डायग्रॅम अशी काढली असेल की ह्या ठिकाणी आहे रिजिड सपोर्ट, त्याच्यानंतर ही एक आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर एक डिस्प्लेस्ड पोझिशन घेतली. ह्या ठिकाणी अटॅच केलेला आहे हा एक बॉब आणि त्याचं मास किती आहे M. इथं सेमी व्हर्टिकल अँगल कशाने दाखवतो आपण, थीटानं. आणि हा जो पेंडुलम आहे तो काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. तर आपल्याला माहिती आहे
की ह्या पेंडुलमचं जे वेट आहे ते वेट कसं असतं डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि वेटचा फॉर्म्युला काय आहे mg. आणि अलॉंग द स्ट्रिंग जे आहे ते टेन्शन आहे, आणि टेन्शनला आपण टी डॅश हा सिम्बॉल दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वेट mg हा जर स्प्लिट झाला ह्या डायरेक्शनला, इथं पण अँगल काय असणार आहे थिटा, तर हा असतो mg कॉस थिटा ॲडजेसंट साईड. आणि वेटचा जो कंपोनंट आहे तो असा स्प्लिट झाला तर ह्याला आपण काय म्हणतो mg साइन थिटा. आणि लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की ह्या ठिकाणी mg साइन थिटाची डायरेक्शन कुठं आहे टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे, म्हणून हाच कोण असतो तर हाच असतो रिस्टोरिंग फोर्स, हाच असतो रिस्टोरिंग फोर्स. सरळ सरळ डायग्रॅम वरून क्वेश्चन आलेला आहे. आणि मग ह्या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स किती असणार आहे तर mg साइन थिटा. आणि आपल्याला माहिती आहे की रिस्टोरिंग फोर्स हा आपण निगेटिव्हनं दाखवतो, कारण निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणून रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला सरळ सरळ आहे -mg साइन थिटा. म्हणजेच ह्या ठिकाणी आपलं ऑप्शन कुठला असणार आहे ऑप्शन बी इज द राईट आन्सर हिअर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. स्टुडंट, आता हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6 हा तुम्हाला तुमच्यासाठी आहे. एकदम हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज ए नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स फॉर सिंपल हार्मोनिक मोशन. जर सिंपल हार्मोनिक मोशन होणार असेल किंवा सिंपल हार्मोनिक मोशन करायचे असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत, नेसेसरी पण आहेत आणि सफिशियंट पण आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे कॉन्स्टंट पिरियड, त्याच्यानंतर आहे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, नंतर आहे प्रपोर्शनॅलिटी बिटवीन ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन, आणि प्रपोर्शनॅलिटी बिटवीन रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. तर ह्या चारपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. हा क्वेश्चन तुमच्यासाठी, ह्याच्यामध्ये अजिबात कुठलंही कॅल्क्युलेशन नाही. तर तुम्ही शोधायचे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायची. हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा ऑसिलेशन ह्या टॉपिकवरचे MCQ सॉल्व करूया. गुड बाय.